स्कूल स्पोर्टिनो डिंगडॉंग धर्मेश गुग्गी आणि यांनी मात्र निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा निर्णय. कालचा दिवस आपण पाहिला तर कुणाल वेंदाऱ्यांनी गाजवला. सारख्या बलाढ्य संघाला पराभूत करत करत हा संघ आज इकडे दाखल झालाय. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर ठाण्याचा एक चतुर खेळाडू वैभव कदम अर्थातच टेट्या आपण पाहू शकतो. स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहू शकतो. करण ही जोडी दाखल झाली. बॉलिंगसाठी नितेश लेट्स प्ले इट ऑन. पहिल्या चेंडू आपण पाहिलं तर डाव्या एसटी बाहेर अवांतर चेंडू सांगता होतीये. पॉईंटच्या दिशेने प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. पहा वैभव कदमने मात्र इकडे जाऊन पोहोचले पॉईंटच्या दिशेने प्रहार केला. वैभव कदम टेट्या गेले कित्येक वर्ष या खेळाडूला आपण खेळताना पाहिलंय. पहा थोडी चुकी झाली गोलंदाजाकडून अक्षरशः बाहेरच्या दिशेने चेंडू जात होता आणि त्याचा प्रत्येक चेंडू पंच दंडित करतात. पुन्हा एकदा अवांतर चेंडू असेल 6 धावा होत्या 10 फलकावर. अशा मात्र एवढ्या उंच दर्जावर आपण पाहिले तर खूप मोठी क्रीडा स्पर्धा जाऊन पोहोचली ही वाईट चषक. त्याची हिडिंग गेज घेतली होती. चुकी झाली आपण पाहिलं तर डायरेक्ट मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. चुकी झाली नितेश कडून. नितेश स्वतःवर नाखुश असेल कारण की असं तुम्हाला मात्र झेल काढावे लागतील. नितेशला जाणीव आहे ह्या कॅचचे महत्व जाणीव आहे. विकेट्स काढावे लागतील तुम्हाला. स्ट्राईकिंगला आपण पाहू शकतो प्रणय करण पाहू शकतो. त्याच्यामध्ये तर थोडीशी चुकी होते फलंदाज क्षेत्ररक्षक पाहिलं तर अक्षय नायकर थोडीशी घाई करतायत आणि धावफलक जाऊन पोहोचते तर 8 या धावसंख्येवर. पॉईंटच्या दिशेने पुन्हा एकदा अप्रतिम नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला. वैभव कदम टेट्याच्या पॅट मधून एक दणदणीत चौकार. हा लाजवाब फटका पाहायला मिळाला. नक्कीच प्रत्येकाचा दिवस असतो. क्रिकेट हा खेळ आणि ह्या खेळामध्ये काही होऊ शकतं. समोरच्या दिशेने टॅप खेळला जातोय. ठाण्याची ओळख आहे ही टॅप आणि येतोय 4 धावांसाठी. पहा ठाणे म्हटलं तर टॅप आणि टॅप म्हटलं तर ठाणे. ठाणे परिसराचे खेळाडू प्रत्येक खेळाडू खूप चांगल्या प्रकारे टॅप खेळतो. आणि पाहिलं तर 4 ने पुढे जाईल. हा चेंडू खूप निर्णायक आहे. आजच्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता आणि इथं 4 धावा. पहा जरूर टाळ्या झाल्या पाहिजे. वैभव कदमसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काय बॅटिंग करते आपल्या संघासाठी. 5 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 17 धावांवर खेळतोय आणि पहिले षटक आपण पाहिलं तर 20 धावा आल्या धावफलकावर. त्यामध्ये असं देखील आस्वाद घ्यायचे प्रत्येक खेळाडू प्रत्येक प्रेक्षकांनी. पहिल्या चेंडू आपण पाहिलं तर 20 खेळत आहेत. तिकडे मात्र निखिल क्षेत्ररक्षणाखाली तैनात आहेत. तत्वरंतर एक धाव कंप्लीट केली जाते. धावफलक पाहिलं तर 21 धावांवर जाऊन पोहोचत आहे या पहिल्या सत्रामध्ये. दिवसा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. रोखून ठेवला मात्र बंटी यांनी वैभवला. नाखुश आहेत कारण की बॅटने बॉलचा संपर्क झाला नाहीये. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. पहिला संयम दाखवतो इकडे आणि इकडे मात्र कॉम्बिनेशन चुकतंय आणि धावचीच्या रूपामध्ये करणला मैदान सोडावं लागतंय. पहा क्रिकेट खेळत असताना तुम्हाला संयम खूप महत्वाचा आहे आणि तो संयम सुटला. करणला धावचीच्या रूपामध्ये मैदान सोडावं लागतंय. विकेटचं पतन होत आहे. पहिला धक्का लागतोय स्पोर्टिनो डिंगडॉंग या संघाला. करण बॅक टू द पवेलियन. झाले प्रवीण शिवाजी पाटील देखील नावाने ओळखले जातात. खूप चांगली गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. प्रवीणच्या माध्यमातून 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना आपल्या संघासाठी खूप चांगली बॉलिंग केली होती प्रवीण यांनी. अक्षर यश जरूर मिळाले. दिवसा प्रयत्न जरूर झाला होता. इथे मात्र माहिती तर नितेश प्रयत्न करतात पण एक धाव कंप्लीट केली जाते. 23 धावा झाल्या धावफलकावर. हा पहिल्या गोलंदाजावर हल्ले आले. चेंडूवर क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. दिवसा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. संधी गुमलला मात्र तिकडे तैनात आहेत. दादरनगर आयकॉन संघाला बिलॉंग करतात. अगदी विक्रमता एक सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून त्याची ओळख आहे. संधी गुमलला आपण पाहू शकतो पॉईंटला क्षेत्ररक्षण. हो बोलवायला पण चेंडू आणि इकडे मात्र आपण पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळते आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खरोखर चांगली गोलंदाजी केली. 3 धावा फक्त खर्च केल्या या निर्णायक षटकामध्ये. गुड बॉलिंग अक्षय.
पहा नितेशवर हल्ले आले पण अक्षयनी जबाबदारी घेतली. 2 षटकांचा खेळ झालाय, 1 गडी बाद आणि 23 धावा आपण पाहतोय धावफलकावर. मंगेश नारकर मित्रमंडळ निखिल ही याची ओळख आहे. दोन्ही दिशेला चेंडू कट करतो आणि खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी प्राप्तीची पाहायला मिळालं. पहा एका सेट फलंदाला जेव्हा तुम्ही बीट करताना तेव्हा वेगळ्याच ऊर्जा आपल्या अंगामध्ये येते. मोठ्या प्रमाणात खेळलं जातं त्या साईडला टॅप क्रिकेट. प्राप्तीची पाहायला मिळते. पुन्हा एकदा रोखून ठेवलंय. पहिला चेंडू हलवून मात्र हाताळला होता आणि आता आपल्याला पाहायला मिळालं वेग आणि वेग पाहायला मिळाला आतमध्ये. पार करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. संधी तिकडे क्षेत्ररक्षणाखाली तैनात आहे. धावफलक 1 ने पुढे जाईल. 24 धावा होतात धावफलकावर. 3 दिवस आपण पाहिलं तर या बॅटिंगसाठी प्रवीण पाटील याच्या करण्याचा प्रयत्न नितेश कांबळे मात्र अक्षरशः चपाळे दाखवत आहे. पंचांनी मात्र इथे अपील केली जाते आणि पंच निर्णय कळवते. डिसिजन पेंडिंग जरूर आहे. नितीश कांबळे अनुभव जरूर आहे. नॉडी पाहू शकतो पंच काय निर्णय कळवतात आणि इट इज आउट. प्रवीण पाटील याला माघारी परतावं लागतंय. पहा चालाकी दाखवली आणि प्रवीणला मात्र माघारी परतावं लागतंय. धावफलक पाहिलं तर 24 धावा झाल्या धावफलकावर. नक्कीच बॅटिंगसाठी जरूर दाखल झालाय कालच्या दिवसातील हिरो कुणाल पेंढारे. आणि कुणालचं मी एक अजून सांगेल कारण की कुणाल ज्या संघासोबत अपोजिट खेळतो त्या संघातून वारंवार क्रिकेट खेळलाय. अगदी विक्रोळी घाटकोपरला बिलॉंग करतात कुणाल आणि अगदी नितेश जो यष्ट्यांच्या मागे येते आणि कुणाल अगदी जवळचे मित्र देखील आहेत. घडतंय काय बिघडतंय. बॉलिंगसाठी निखिल तर बॅटिंगसाठी कुणाल. पहिला चेंडू आपण पाहिला तर आपण चेंडू घोषित करतायत. एकाच्या दिवसातील उपांत्य फेरी जिंकणाऱ्या क्वार्टर फायनल झोनचं बाजू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण त्या धाव पाहायला मिळते. त्यांची बस थोडंसं धावफलक 1 ने पुढे जाईल. 26 धावा होते धावफलकावर. पण आज जातो कुणाला देखील माहिती आहे. जज केलं जात आहे. कोणीसाठी पुन्हा एकदा निखिलाला पाहू शकतो. मध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. अक्षय माईकर तिकडे क्षेत्ररक्षणाखाली तैनात आहेत. 1 धाव कंप्लीट केली जाते. धावफलक 1 ने पुढे जाईल. 28 धावा होते धावफलकावर. अंतिम टप्प्यामध्ये येऊन थांबली ही स्पर्धा. शनिया 11 जॉर्ज आणि त्यानंतर सत्यविनायक कामोटे सज्ज व्हायच्या मॅचच्या दृष्टीने. पुन्हा एकदा अवांतर धावा पहा. निखिलला थोडंसं दडपण पाहायला मिळते. अशी गोलंदाजी मात्र ह्या स्टेजवर येऊन अशी गोलंदाजी करणं मात्र अपेक्षित नाहीये करायचंय. त्यामुळे पायच्या धावा नाहीये. निखिल आणि खूप चांगली बॉलिंग केली निखिलने. 4 धावा अवंतर टाकल्या आणि पाहिलं तर 6 धावा खर्च केल्या. धावफलक आपण पाहिलं तर 29 धावा होते धावफलकावर. 3 षटकांचा खेळ झालाय आणि 29 धावा आपण पाहतोय धावफलकावर. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न जरूर केला होता. धावफलक आपण पाहिलं तर 1 ने पुढे जाईल. 30 धावा होतात धावफलकावर. वैभव कदम अगदी शांततेने खेळतायत. कधी हा खेळाडू आक्रमक रूप धारण करू शकतो झाले मध्ये इथे वैभवसाठी. बॉलिंगसाठी आपण पाहू शकतो नॉडी. चेंडू पाहिलं तर एसटी वायर दंडित करतात. अवंतर चेंडू असेल महत्वाचं असतं. तुम्ही पहिली सुरुवात कशी करता त्याला महत्व नाही पण सातत्याने जेव्हा चांगली बॅटिंग करता तेव्हा मात्र एका मॅचमध्ये चांगला विजय निर्माण करू शकता. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहू शकतो. अवंतर रूपामध्ये जरूर दंडित करतात. 32 अपील केली जाते आणि पक्षाने अपील मात्र फेटाळले. खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अक्षयच्या माध्यमातून डॉट बॉल करावे लागतील. संघाला जर मॅच मध्ये पकड निर्माण करायची असेल तर डॉट बॉल करावे लागतील आणि विकेट्स देखील काढावे लागतील. मध्ये कायचा प्रयत्न जरूर झाला होता. निखिल तिकडे तैनात होत आहे. क्षेत्ररक्षणाखाली वैभव हा चालाकी चतुर खेळाडू आहे. वैभव कदम अतिशय चतुर आहे.
धावांची लिडिंग केस घेतली आहे. खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. धावफलक जाऊन पोहोचतोय 34 धावसंख्येवर. चेंडूचा काही काळ हवेत जरूर होता आणि नो मॅन स्टँड मध्ये चेंडू जाऊन पडतोय. तो चौकार काही काळानंतर चौकार जरूर आलाय, पण चांगला फटका पडता मिळाला. वैभव कदमच्या बॅट मधून जरूर चांगली बॅटिंग पाहायला मिळेल. तब्बल आपण पाहिलं तर 5वा चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. बॅटिंग पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अवांतर चेंडू घोषित करतात पंच. धाव करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता आणि डिक्लेअर झोन चेंडू जातोय. धावफलक पाहिलं तर 1 पुढे जाईल. 4 षटकांचा खेळ झालाय आणि पाहिलं तर 40 धावा होतं धावफलकावर. हो 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 थोडासा काही काळ चेंडू हवेत जरूर होता आणि कुणाल जरूर हसतात, कारण की एक खेळाडू वृत्ती आहे. कारण की दोघं चांगले मित्र देखील आहेत. मित्र आहेत सर्व. आपण पाहिलं तर रॉयल पेंट्स आणि कुणाल एक वेगळं नातं आहे त्यांचं, पण आज अपोजिट संघामध्ये खेळत आहेत. होऊ शकतो आपण अक्षय यांना बंडी खोलून आपण चेंडू होता. सुरेश चित्रशन पाहायला मिळते ठिकाणी निरंजनच्या माध्यमातून चेंडू आत्मा ठेवण्याचा प्रयत्न जरूर केला आहे. आपल्याला स्थिर होत आहे. शॉर्ट बॉल काढावे लागतील. खूप चांगली गोलंदाजी पाहायला अक्षयच्या माध्यमातून. खूप बॉलिंग खूप चांगला स्पेल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला या इनिंग मध्ये. ओळख दिलाय ही ओळख आहे त्यांची. पंचांची जरूर अपील केली जाते आणि डिसिजन पेंडिंग असेल पाहू शकतो. आणि इट इज आउट. वैभव कदम यांना मैदानात सोडावं लागतंय. नितीश कांबळी नॉडी गेले कित्येक वर्ष हा खेळाडू खेळतोय, पण खूप चतुर आहे आणि पाहिलं तर खूप चालाकी दाखवतोय. आणि वैभव कदम पण वैभवसाठी एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. काय बॅटिंग केली आपल्या संघासाठी. तब्बल 5 चौकारांच्या पद्धतीने आपण पाहिलं तर धावा केल्यात. 25 धावांची खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. खूप चांगली बॅटिंग आपल्या संघासाठी केली. कोबडी दाखल झाले आहेत बॅटिंगसाठी जरूर आणि बंटीला यश मिळालंय. काय बॉलिंग केली बंटीने. मला जॉब फेल पाहायला मिळालाय. 21 धावांचे झाले धावफलकावर झाले. अक्षय बंटी पुढे पाण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. चांगला फटका पाहायला मिळतोय. प्रयत्न तिकडे करतायत अक्षय, पण जातो 4 धावांसाठी. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. मनीषच्या बॅट मधून धावफलक 4 पुढे जाईल. 45 धावा होत्या धावफलकावर. मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. इथे पण पाण्याचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. निरंजनच्या माध्यमातून कमबॅक केला जाते. चौकार जरूर आलाय, पण खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली अक्षयच्या माध्यमातून. पंडित गुड बॉलिंग. ओव्हरमध्ये पुन्हा रसिक मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. अक्षयचा तिकडे क्षेत्ररक्षणाखाली धावफलक आपण पाहिलं तर 1 पुढे जाईल. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. अवघ्या 6 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट घेतली आपल्या संघासाठी. बॉलिंग 2 मध्ये आपण पाहिलं तर 9 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट आपल्या संघासाठी घेतली. अक्षय यांनी खूप चांगला स्पेल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. धावफलकाचा विचार केला तर 43 धावा झाल्या धावफलकावर. अजूनही 6 आपण पाहू शकतो. मनीष यादव कबड्डी चेंडू घोषित करतायत. धावफलक 47 धावा होत्या धावफलकावर. हो जे काय करायचंय ते तुम्हाला बॅटिंग करावं लागेल. मॅच ताब्यात घेतला जरूर चेंडूने. कमबॅक केल्या निखिल. पुढे मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता आणि मनीष यादवच्या बॅट मधून येतोय दणदणीत चौकार. हा जॉब फटका पाहायला मिळाला. 4 पुढे घेऊन जाईल. धावफलक जाऊन पोहोचते. तब्बल 51 या धावसंख्येवर जाऊन पोहोचताय. मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. थोडीशी चुकी झाली निखिलकडून आणि त्या चुकीचा फायदा उचललाय मनीष पोपटे. धावफलक जाऊन पोहोचेल. पुन्हा एकदा 4 नाही तब्बल आपण पाहिलं तर 54 धावा होत्या धावफलकावर. डबल 5. लेके जाना पड़ता था 4 बजे उधर से अवांतर चेंडू पाहायला मिळतो. निखिलवर धावफलक
गप्पा पाडता चेंडू आतमध्ये येतोय आणि प्रहारी बॅटिंग पाहायला मिळाला. पहा ही ओळख आहे, कारण की टॅग पाहिलं तर ठाण्यामध्ये खूप चांगले खेळाडू खेळतात आणि त्याचा फायदा उचललाय मनीष बबडी यांनी. धावफलक आपण पाहिलं तर 4 कडे जाईल आणि तब्बल 60 धावा होत्या धावफलकावर. 2-3 मारलं तर घ्यायला लागतं. पण आता फायनलला पण चाललंय झाला होता आपण पाहिलं तर बॅटिंग करतोय. पाहिलं तर 3 चौकार येतात. पहा काय बॅटिंग बॅक टू बॅक 4 चौकार एकदा जोरदार तयार झाल्या पाहिजेत मनीष यादव बबडीसाठी. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते. बॅक टू बॅक 4 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत आणि धावफलक जाऊन पोहोचते 64 या धावसंख्येवर. आणि जी ओळख आहे आणि ठाणे परिसरात मात्र या खेळाडूने खूप चांगली कामगिरी करत अनेक व्यावसायिक क्रीडा स्पर्धेमध्ये नाव केलंय. आणि इकडे मात्र थोडस महागडे छोटे घेत आहे. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली स्पोर्टिंग डिंगडॉंग संघाच्या माध्यमातून. पहिली सुरुवात आपण पाहिली तर शेवटचा विकेट जरूर गेलाय, पण मनीष चेंडूवर आऊट. क्रीडा स्पर्धेचा नियम आहे, जेव्हा नाणेफेकीमध्ये आपण पाहिलं तर 65 धावांची गरज आहे. बघूयात सागर आपला अनुभव पाहायला लागेल, कारण की संयुक्तमय क्षमता आहे. पहिला चेंडू पण पाहिला तर लेग साईड गॅप शोधण्यामध्ये यशस्वी ठरतोय आणि पहिल्या चेंडूची मात्र सुरुवात करतोय चौकाराने. काय नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला. अगदी फक्त गॅप शोधण्यामध्ये यशस्वी झाला. आपण पुन्हा एकदा पाहू शकतो रिप्लेच्या माध्यमातून. पहा फक्त 65 धावांचा पल्ला गाठायचा आहे, त्या दृष्टिकोनातून बॅटिंग करावी लागेल. पुन्हा एकदा आपण पाहिलं समोरच्या दिशेने प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर करत होते. धावफलक पाहिलं तर स्थिर होतंय. 2 चेंडूचा खेळ झालाय. 4 धावा होते धावफलकावर. निर्णायक मॅच आहे. संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचेल. 2 चेंडू घोषित करतात पंच आपण पाहिलं तर. मी विनंती करेल के बॅटिंगसाठी आपण पाहू शकतो पुन्हा एकदा संजू बोला विषयमध्ये घेण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, पण इथे पाहण्याचा प्रयत्न करतायत आणि धर्मेश जोशी गुकीकडून जोडीची चुकी झाली आहे आणि सुखरूप रूपामध्ये मात्र परततोय संजू. 3 चेंडूचा खेळ झालाय. 5 धावा होत्या धावफलकावर. साठी पुन्हा एकदा सागर सज्ज होत आहेत. एक साईडच्या दिशेने प्रहार केलाय आणि संजूच्या बॅट मधून येतोय चौकार. 5 ज्या चौकारांची गरज होती आणि तोच चौकार इथे येतोय. लाजवाब सुरुवात पाहायला मिळते. इथे मात्र संजूच्या बॅट मधून 9 धावाचा झालाय धावफलकावर. ब्लू स्टार विक्रोळी नरम क्रिकेट आहे. बॉलिंगसाठी आपण सागर यांना पुन्हा एकदा सज्ज होत आहेत, तर बॅटिंगसाठी संजू. विषयमध्ये कायचा प्रयत्न जरूर झाला होता. कुणाल तिकडे क्षेत्ररक्षणाखाली तैनात आहे. धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतोय 10 या धावसंख्येवर. अजूनही 55 धावांची गरजही जाऊ शकतो. विषयमध्ये कायचा प्रयत्न जरूर झाला होता. कुणाल मात्र तिकडे क्षेत्ररक्षणाखाली तैनात आहे. धावफलक 1 नि पुढे जाईल. 11 धावा होत्या धावफलकावर. एक षटकाचा खेळ झालाय. बिनबाद 11 धावा पाहिल्या धावफलक. नक्कीच 500हून अधिक प्रेक्षक या क्रीडा स्पर्धेचा ऑनलाईन लाईव्ह मात्र आनंद घेत आहेत. टीम पाहण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. पंचदंडी मात्र रोखून ठेवलाय. खूप बॉलिंग टप्पा थोडासा मागे ठेवला होता, मात्र इथे पण इथे जरूर सोयर चेंडूची त्यांना वाटलं होतं सोयर चेंडू आहे, पण चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पॉइंटने पार करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. चेंडू ट्रॅव्हल होते. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेवर समाधान मानायला लागेल. धावफलक 1 नि पुढे जाईल. 12 धावा होतात धावफलकावर. ते दुसऱ्या साईडला संजू चांगली बॅटिंग करतो. खूप चांगला फटका
पाहायला मिळतोय संजूच्या बॅट मधून. हे फटके त्याची ओळख आहे आणि लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळाला. धावफलक आपण पाहिलं तर 16 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय मॅच जिंकण्यासाठी. 17 गुड जॉय सोहेल चेंडू घोषित करतात पंच. मुकेश देखला का मुकेश खूप चांगला फटका पाहायला मिळतोय आणि इकडे आपण पाहिलं तर बॉक्स आउटच्या रूपामध्ये फलंदाज संजू बोलाय मध्ये अजून आपण पाहिलं तर 48 धावांची गरज आहे आणि तरी जरूर दाखल झाले. स्विंग अँड मिस, यू मिस आय डेफिनेटली हिट. आणि मैदान सोडावं लागतं मात्र इथे सन्नीला देखील विकेटचं पतन होतंय. बॅक टू बॅक दुसरं टाकतो रॉयल फ्रेंड्स विक्रोडी या संघाला. बॅटिंगसाठी निखिल येत आहेत. दिवसा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता तिकडे मात्र कुणाल आहे क्षेत्ररक्षणाखाली. धावफलक आपण पाहिलं तर 1 पुढे जाईल. 2 षटकांचा खेळ झालाय आणि 18 धावा धावफलकावर. अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. उल्हासनगरला बिलॉंग करतात आणि खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. शहर संघासाठी देखील प्रतिनिधित्व केलंय. हा रिओचा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता पण वाईट मध्ये कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. मारण्याचा प्रयत्न आणि इकडे खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते राहुल दादा यांच्या माध्यमातून. तिसरा गडी मात्र माघारी परततोय आणि निखिलला मैदान सोडावं लागतंय. प्रहारी बॅटिंग करावी लागेल, हल्लेबाजी करावी लागेल. 41 क्लिक केलं. काही काळ चेंडू हवेत होता तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं प्रवीण पाटीलच्या माध्यमातून. वेल स्टॉप तेवढी चांगली फेटली केली जाते. सागर दोन मारण्याचा प्रयत्न जरूर केला आहे. यंगस्टर्स आपण पाहिलं तर वेट घेतला, बॅटची एज घेतली आणि नितीश नॉडीला देखील मैदान सोडावं लागते. थोडासा अडचणीत आहे संघ. रॉयल फ्रेंड्स विक्रोळी संघ थोडासा बॅकफुटला जातो. भाऊ उल्हासनगर परिसरामध्ये दादा बीट हो चांगला फटका पाहायला मिळतोय. अभिषेक कदम फेमस फटका पाहायला मिळतोय. विक्रोळीचे यंग टॅलेंट आहे आणि चांगला फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. टाळ्या जरूर झाल्या पाहिजे या खेळाडूसाठी. युवा खेळाडू आहे आणि चांगली कामगिरी करतो आपल्या संघासाठी. धावफलक आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 4 पुढे जाईल. 27 धावा होतात धावफलकावर. निर्णायक मॅच आहे. खूप मोठं क्रीडांगण आहे त्या दृष्टिकोनावर 6 धावा केल्या नाहीये. FH02 EL 9608 बुलेट गेल्या तिथं पण पाहिलं तर 9608 जागी रोकन अक्षय यांना 9608 बुलेट. रॉयल एनफील्ड 9608 पंचदंडित करतात. अक्षय यांनी थोडीशी घाई केली, पुढे मात्र येण्यास भाग पाडलं आणि खूप चांगली पाहायला मिळाली. हॅलो एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. रोखून ते ओळखले जातात. खूप चांगला खेळ आणि एक अष्टमोली खेळाडू आहे. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. इथे मात्र निरंजनच्या बॅट मधून धावफलक 1 पुढे जाईल. 29 धावा होते धावफलकावर. चांगला स्ट्राईक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. व्यवस्थित फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. पिचिंग थोडीशी मागे ठेवली, टप्पा थोडासा मागे ठेवला, व्हेरिएशन पाहायला मिळालंय. आता मात्र वेग पहा कमबॅक केलं जात आहे. गुड बॉलिंग चांगल्या गोलंदाजी प्रत्येक पाहायला मिळाला. अवघी आपण पाहिलं तर FH03 2 धावा करतात. 0493 रॉयल एनफील्ड. तर अजूनही 12 चेंडू मध्ये FH03 DL 5048 युनिकॉर्न. 12 चेंडू मध्ये 36 धावांची गरज आहे. पुढे मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. चांगला फटका पाहायला मिळतो. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसरा प्रयत्न करतायत पण एका धावावर समाधान लागेल. निरंजन पाटील खूप चांगले प्रयत्न करतायत पण तिकडे उभे होते प्रवीण पाटील. खूप चांगले बॅटची एज घेतली आहे आणि इकडे मात्र अभिषेकला देखील मैदान सोडावं लागतंय. सध्या आपण पाहिलं तर दीपक येतात. 35 धावांची गरज आहे.
पाठपुट्ट्यावर मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. धावफलक 1 ने पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतंय 31 या धावसंख्येवर. स्वीप मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय. चांगला फटका पाहायला मिळतो, पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सागर कोणाच्या माध्यमातून. वाई चषक तर एक मानाची क्रीडा स्पर्धा. शेवटचं चेंडू गरज होती, आता मात्र 7 चेंडूमध्ये 32 धावांची गरज आहे. आणि इथे पहिले तर 20 स्पीड झाली आहे. 20 स्पीडचं रूपांतर 4 धावांमध्ये होत आहे. धावफलक जाऊन पोहोचते 36 या धावसंख्येवर. 29 धावांची गरज आहे. पहा, तुम्हाला जर पोटापला गाठायचं सातत्य खूप महत्वाचं असतं. संजूनी बॅटिंग जरूर केली होती, पण त्यानंतर सातत्य टिकवलं नाहीये. आणि रॉयल पेंट संघ थोडासा बॅकवर्डला जातोय. अक्षय बंटी येतात बॅटिंगसाठी. हो गुड बॉलिंग. अक्षयच्या जागच्या जागी रोखून ठेवलंय प्रवीण याने. उत्तरेचा फक्त शिल्लक आहे या मॅच मध्ये. जवळ पकड निर्माण केली आहे. स्कॉटिनो, डिंगडॉंग, रमेश जोशी आणि गुडकी कंपनी खूप चांगला खेळ केलाय. समोरच्याने प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला. चौकार येतोय, पण आता उशीर झालाय. 40 धावा झाल्या धावफलकावर. डिंगाचा वेग जरूर घेतलाय. शेवटचा चेंडू आहे, घेतलाय. कोटिनो, डिंगडॉंग, रमेश जोशी आणि कंपनी. हार्दिक अभिनंदन जिंकले संघाचं आणि हरल्या संघाचं कौतुक. बिलकुल चांगली कामगिरी केली रॉयल पेंट संघ. आपण देखील, पण सातत्य टिकवणं खूप महत्वाचं असतं. किंवा चांगली सुरुवात केली होती मात्र संजू यांनी, पण ते सातत्याने बॅटिंग करावी लागते. जेव्हा तुम्ही एका मोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळताय, खूप सातत्य तुम्हाला दाखवणं खूप महत्वाचं असतं. विनंती करेल आपण यायचं आणि आपलं